Adonai Eloheinu alenu maaseh adenu konana alenu maaseh adenu konanihu. Recording. Okay, recording. Vihi Noam Adonai Eloheinu alenu maaseh adenu konana alenu maaseh adenu konanihu. So thank you everybody for joining. सगळ्यांना गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून, वेरेवर यू आर. आज आपण कंटिन्यू करू आपली शिऊर जी लास्ट टाइम ते फिलिंगच्या टॉपिक बरोबर बात करत होतो त्याच्याबद्दल. जर तुम्ही चॅट मध्ये बघतील तर लास्ट टाइमच्या शिऊरमध्ये मी मराठीमध्ये ती गोष्ट सांगायला ट्राय करत होतो की सांगितलेली की आपण ते फिलिंग 24 तास का नाही घालत किंवा नेहमी सकाळ ते संध्याकाळपर्यंत जशी तल्लीत घालतो आपण अंगावरती, तर तशी तेफिलीन का नाही घालत. तर तल्मूद येरुशलेम मधली ते तल्मूद येरुशालमी तल्मूद बोलतात. दोन प्रकारचे तल्मूद असतात, एक तल्मूद बाबली आणि एक तल्मूद येरुशालमी. ते ही गोष्ट मी मराठीमध्ये गुगल वापरून ती ट्रान्सलेट करून ती स्टोरी मी वर्ड डॉक्युमेंटमध्ये इथे चॅटमध्ये लावले. आणि माझा मित्र सॉल आहे इथे, त्याच्या तो एक त्यांची व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण मी त्या शूटच्या पहिले इंग्लिशमध्ये ती लावलेली आहे. होप दॅट स्टोरी विल बी क्लिअर विच विल आन्सर. तो आन्सर भेटतो आपल्या प्रश्नाला की आपण जशी तल्लीत घालतो अख्खा दिवस तशी तेफिलीन का नाही घालत. ते बोलल्याबद्दल म्हणून अजून एक प्रश्न येतो की तल्लीत आणि तेफिलीन मध्ये फरक काय आहे. दोन्ही तश्मीशे मिtzवा आहेत, दोन्ही ऑब्जेक्ट आहेत ज्याच्याने आपण देवाचा नियम, कमांडमेंट, मिtzवा पाळतो. दोन्ही तोरामधल्या 613 मिtzवोत पैकी मिtzवोत आहेत. फरक असा आहे तल्लीत आणि तेफिलीन मध्ये. तल्लीतला जरी ती तल्लीत कतान असेल जी आपण अंगाच्या शर्टामधच्या आतमध्ये घालतो नेहमी, किंवा नमाजीच्या वेळेला आपण मोठी तल्लीत घालतो, त्याच्यावरती आपण ब्राखा करतो लई तत्तेफ बेसित. दोन्ही तल्लीत मोठी असो की लहान असो त्याला आपल्या धर्मामध्ये तश्मीशे मिtzवा बोलले जातो. तश्मीचे मिtzवा मानतो. पण तेफिलीनला तश्मीशे केदुशा मानले जातात. फरक असा आहे की तश्मीशे मिtzवा आपण बाथरूमला गेलो तर ती घालून जाऊ शकतो. मोठी तल्लीत आपण बाथरूमला घालून जायत नाही कारण ती खराब होऊ शकते. तिकडे एक काळ होता जिथे गोष्ट मी आपल्या वयस्कर माणसांकडनं ऐकलेली आहे की जवळजवळ 50, 60, 70 वर्षापूर्वी माणसं योम किप्पूरला यायची नमाजीला, आणि जर त्यांना बाथरूमला जायचा असता आणि ते लोक तल्लीत बाहेर काढत होती आणि मग बाथरूमला जायत होती, तो कोणतरी त्यांची तल्लीत चोरी करत करत होता. असा आपल्या समाजामध्ये होत होता खूप वर्षापूर्वी. आजकाल कोण चोरी नाही करत, मला नाही वाटत कोण चोरी करत. पण एका टायमाला हे रेअर ऑब्जेक्ट होते म्हणून त्याची व्हॅल्यू खूप मोठी होती. तर जर चोरी होत असेल किंवा ती तल्लीत गोंधळ कोणतरी दुसरा घेईल आणि दुसऱ्याची आपल्याकडे येईल, तर ती तल्लीत घेऊन बाथरूमला जाऊ शकतो कारण ती तश्मीशे मिtzवा आहे. पण तश्मीशे मिtzवाशी जास्त त्याला केदुशा आहे, जास्त होलीनेस आहे, जास्त पवित्रता आहे दिलेली आहे आपल्या शास्त्रामध्ये.
तल्मुदामध्ये. आणि त्याला तेफिलीनला ती तशमीशे केदुशाची स्टेटस दिलेला आहे. आणि म्हणून तेफिलीनचा पट्टा असतो तो ज्युईश लॉ प्रमाणे जमिनीवरती पडला नाही पाहिजे, कारण ती तशमीशे केदुशा आहे. जसा सेफेर तोरा तशमीशे केदुशा आहे, तशीच त्याचा सेम दिन, सेम वे तेफिलीनला सेफेर तोरा सारखीच केदुशा आहे. अजून एक नियम मला आठवण आला तर मी लिहून ठेवतो आणि नंतर मग त्याच्याबद्दल बात करीन. सेफेर तोरा आणि तेफिलीनला एक सेम लेवल मध्ये, सेम पवित्रता मध्ये मानले जाते. त्याच्याबद्दल मी एक गोष्ट सांगीन. मला पहिले हा थॉट सांगायचा होता. तशमीशे केदुशा आणि ते तशमीशे मिtzवा. जसं सांगितलं, तशमीशे मिtzवा चे एक्झाम्पल आहे तलीत, चितसित. तर तशमीशे केदुशाचं एक्झाम्पल आहे सेफेर तोरा आणि तेफिलीन. तेफिलीनला तशमीशे केदुशाचा स्टेटस दिल्यामुळे आपण ती बाथरूमला घालून जाऊ नाही शकत किंवा बाथरूमच्या आतमध्ये नेऊ नाही शकत. एकदा मी एअरपोर्टला अडकलेलो. 6 तास होते फ्लाईट मध्ये. लॉस एंजिलिसला सकाळची मोजच्या शब्दातला फ्लाईट असते 1:45 आणि ती सकाळी 6 वाजता लॉस एंजिलिसला जाते. आणि तिकडनं मला मेक्सिकोची फ्लाईट होती. मधी 6 तास होते आणि मला बाथरूमला जायचा होता नमाज करायच्या पहिले. तिथे एलालची लॉबी आहे, तिथे सकाळी नमाज करतात. तर माझ्या हातामध्ये तल्लीत तेफिलीन होती आणि मला बाथरूमला जायचा होता. तर मी विचार करत होतो, ही तेफिलीन तर तेफिलीनच्या बॅगमध्ये आहे, त्याला अजून डबल रॅप केला तर घेऊन जाऊ काय नाही का. शेवटी मला एक तिकडं माणूस भेटला आणि त्या सांगितलं, माझी जरा बॅग बघ, मी पटकन बाथरूमला जाऊन येतो. मी आतमध्ये नाही नेला. पण जर कोण अडकला असेल तर त्यांनी डबल पॅक तेफिलीनची बॅग असतं, त्याच्यावरती प्लॅस्टिकची बॅग असतं आणि अजून 2 बॅग लावून 2 रॅप करून बाथरूमच्या आतमध्ये नाही, बाहेर ठेवू शकतो असा बॅगेमध्ये. आणि नंतर मग बाथरूमची बाहेर आल्यावरती घेऊ शकतो. डबल रॅप. तसंच तल्लीतला डबल रॅपची जरूरत नाही, कारण ती तशमीशे मिtzवा मानले जातं. तर हा एक पॉइंट आहे तेफिलीन आणि ते तलीत मध्ये डिफरन्स. तशमीशे केदुशा आणि तशमीशे मिtzवा हे दोन मुसागिम आपल्या धर्मामधले. आता ती गोष्ट जी सांगायची होती आता मला याद झालेली. जेव्हा दाफ योमी तलमुदाचा दाफ शिकतो त्याच्यावरती मध्ये ही गोष्ट येते. जर कोणत्या माणसाला मधून धन आला, लॉटरी लागली, स्टॉक मार्केटमध्ये चिकार पैसे मिळाले, कुठना तरी येरुशा भेटली, येरुशा म्हणजे इनहेरिटन्स, तर नॉर्मल नॉर्मल जो पैसा कमवतो, शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, ली ली हजा लिया केसे. श्लोमो अमेलेक लिहितात मिशलेमध्ये, ली हजाव हशेम बोलतात, खुदा बोलतो, पैसा सगळा माझा आहे, सगळा धन माझा आहे, सोना चांदी सगळं माझी आहे. पण जेव्हा आपल्याकडे पैसा येतो, जर आपण कष्टाने काम करतो आणि आपल्याला पैसा येतो, तर आपल्याला आज्ञा आहे मासेर काढायची, जे 10%. ज्याला खुदावरती जास्त विश्वास आहे तो 20%, त्याला खोमेश बोलतात. आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रॉमिस केलेला आहे की माणूस धनी बनल.
आपली भरभराट होईल, आपल्याला नेहमी पगार येईल, मासेर काढल्यावरती तो पैसा आपला राहील, वेस्ट नाही होणार. आणि जो होमेश 20% काढतो त्याला तो धनी होईल, अशी आपल्याला हफ्ताखा प्रॉमिस आहे. तर दाफ योमी मध्ये तलमुद बावली मध्ये आपण शिकतो, जर कोणाला धन आला एकदम, तर ती वाईट बात आहे, अशा लॉजिक मध्ये, शास्त्राच्या अभ्यासामध्ये समजतो. पण ती वाईट गोष्ट चांगली कशी करायची, आता मी ही कॉन्सेप्ट एक्सप्लेन करायला ट्राय करतो. कोणला एकदम धन आला, लाखोपती बनला, करोडपती बनला, हा लाखोपतीची जास्त जण नाही आज, करोडपती पडला, मिलियनर झाला, बिलियनर झाला अचानक. वाईट बात अशी आहे, अमेरिकेमध्ये ज्याला मोठी लॉटरी लागतो किंवा जगामध्ये कुठे पण, आणि त्याच्या पाठी माणसं लागतात आणि त्याची बघतात काय होईल, तर जवळजवळ 90%च्या वरती माणसं, 95%च्या वरती माणसं, तो धन त्यांचा कुठं ना कुठंतरी त्यांचा लॉस होतं, आणि बहुतेक माणसं ती सुसाईड करतात. असा स्टॅटिस्टिक्स आहे. पण आपल्या धर्मामध्ये तल्मूद बावली प्रमाणे, जर असा धन आला, तर तो धन कसा शोमेर करायचा, कसा आपल्या बरोबर फुल लाईफ मध्ये राहील, आपल्या मुलांना कसा भेटेल, तर त्याच्यासाठी टिप दिलेली आहे तल्मूद बावलीमध्ये. मसेखेत शब्बात मध्ये नाही, माझ्या आता लक्षात नाही कुठच्या मसेखेत कुठच्या पुस्तकामध्ये, ते मला लक्षात नाही. पण जवळजवळ 3-4 वर्षापूर्वी आम्ही हे दाफ योमी मधनं ह्या टिप वरती आलेलो. मसेखेत ब्राखोत की मसेखेत शब्बात, मेगीला, ल लो येत्या, आठवण येत नाही आता. तर तलमुदामध्ये टीप दिलेली आहे, जर माणसाला पटकन धन आला, तर त्यांनी त्याच्यामधल्या पैशानी कुठच्या पण सोर्सने आला, जर त्याला येरुशा आली म्हणजे इनहेरिटन्स, किंवा लॉटरी लागली, किंवा त्याला कामावरचे स्टॉक ऑप्शन्स भेटले आणि तो मोठा धनी झाला, तर तलमुदामध्ये लिहिलं आहे की पहिले त्यांनी सेफेर तोरा लिहायला द्यायला पाहिजे. सेफेर तोरा मेहुदार, चांगला, त्याला खूप पैसे लागतात, आणि त्याच्यानी खुदा आपल्याला हफ्ता देतो, प्रॉमिस देतो का तो धन मध्ये त्या माणसाचा, त्या फॅमिलीचा यश येईल. जर त्याला एवढा धन नाही आला का, तो सेफेर तोरा ज्याला खूप पैसा लागतो, $1,00,000 वरती जास्त पैसे लागतात चांगल्या सेफेर तोराला लिहायला, अजून अजून पैसे लागतात, आणि त्याला खूप टाइम लागतो, सोफेरला पैसे द्यायला लागतात, ते क्लाफ घ्यायला पैसे लागतात, स्पेशल इंकला पैसे लागतात, मग तो टाइम, मग त्याचा कव्हर आणि त्याचा क्राऊन, तर खूप एक्सपेन्सिव्ह आहे. तर एकाला करोडपती नाही झाला, पण तो लाखोपती झाला, त्याला अजून पैसे पैसे आले, पण एवढे नाही आले का तो सेफेर तोरा डोनेट करू शकतो. तर तलमुदा मध्ये लिहिलं आहे का तो तेफिलीन डोनेट करू शकतो, तरी त्याला त्या पैशाचा यश येईल. तर एक तर तो सोफेअर तोरा त्यांनी दिला पाहिजे, घेतला पाहिजे, किंवा तेफिलीन घेऊन त्यांनी गरीबाला तेफिलीन, ज्याला तेफिलीन नाही आहे त्याला डोनेट केली तरी चालते. तर ह्या गोष्टीपासून आपण काय शिकतो, की तेफिलीन आणि सेफेर तोरा ह्याची केदुशा, ह्याची धार्मिकता एक, आपल्या धर्मामध्ये एक मानले जाते. तर ही एक नॉलेजेबल टीप आपल्याला
तल्मुदामधना मध्ये भेटते. मग तिकडनं आपण शिकतो की सेफर तोरा आणि तेफिलीन दोघांची पवित्रता तशमिशे केदुशा मानले जाते. तर लास्ट टाइम मी मराठीमध्ये प्रयत्न केला ती गोष्ट सांगायला की आज आपण 24 अख्खा दिवस तेफिलीन का नाही लावत, आणि ती मी गुगल ट्रान्सलेट करून वर्ड डॉक्युमेंटमध्ये टाकून चॅटमध्ये टाकलेली आहे. वर्ड डॉक्युमेंटमध्ये इंग्लिश आणि मराठीमध्ये तुम्ही ते बघू शकता नंतर, किंवा वर्ड डॉक्युमेंट चॅटमध्ये आहे. एव्हरीबडी सगळ्यांबरोबर मी शेअर केलेलं आहे. सो होप दिस विल बी क्लिअर. जर तुम्हाला अजूनपर्यंत जे मी काय बोललो त्याच्यावरती प्रश्न असतील तर मला सांगा, मला विचारा किंवा चॅटमध्ये लिहा. होप दिस इज क्लिअर. See any comments here? No comments. Okay. आता मी पुढे जातो. תשלח שוב, אוקיי, תשלח שוב, יש חדשים שהצטרפו. לא, שלחתי, גבריאל, שלחתי את זה נשמר בצ'אט. אני אנסה עוד פעם לשלוח. I will try to send this again. Your computer. Mitzvah of wearing tefillin. Story from Talmud Yerushalmi on why we do not wear tefillin. כן, שלחתי שוב. תראה אם קיבלת. לא, רק שלחתי לך גבריאל. נשלח לכולם עוד פעם. או אתה יכול לשלוח, או תשים על הוובסייט, לא יודע. בוא נראה. מצווה, סטורי פור תלמוד ירושלים. परत मी पाठवली, सांगितलं परत पाठवायला, आणि לא מצליח. אתה לא מצליח לפתוח. אתה לא מצליח לפתוח. אז בסדר, אוקיי, בסדר. טוב, מקווה ש... आता मी अशा टॉपिक ब्राखोत जी आपण टॉपिक कव्हर केली, तर तेफिलीन आणि तलीतला ब्राखा जी आपण बोलतो त्याला बोलतात, त्याला मानले जातात बिरकात हा मिtzvot. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ब्राखोत आहेत. ते मी लास्ट टाइम ब्राखोच्या शिवरमध्ये सांगितलेलं आहे. तर जी ब्राखा आपण मिtzवावरती करतो त्याला त्याला त्या ब्राखाला आपण बारुक आता हशेम एलोकेनु मेलेख हाओलाम ही स्टँडर्ड फॉर्मॅट सगळ्या ब्राखाचे. जेव्हा मी चहा पियाच्या पहिले ब्राखा करतो त्याला बारुक आता हशेम एलोकेनु मेलेख हाओलाम, आणि नंतर मग शाहकोल न्यावित बारू, त्याला बोलतात ब्राखात हा नेहनी, प्लेजर, ब्लेसिंग ऑन प्लेजर. पण जेव्हा आपण मिtzवा करतो, जर ती तलीत घालतो तेव्हा, किंवा तेफिलीन घालतो, किंवा शब्बातला, किंवा जेव्हा सेफेर तोरावरती आपण उठतो त्यावेळेला बिरखात मिtzvot त्याला बारुक आता हशेम एलोकेनु मेलेख हाओलाम हा स्टँडर्ड फॉर्मॅट, आणि नंतर मग आशेर किद्देशानू बेमिसवता वेचिवानू, जी खुदाने आपल्याला कमांड दिलेली आहे, आपल्याला आज्ञा दिलेली आहे, ही आज्ञा पाळासाठी त्याला बोलतो आशेर किद्देशानू बेमिसवता वेसिवानो. तलीत वरती आपण बोलतो लेईत हत्ते बेसिचित, रॅपिंग द चिचित. तल्लीत कथांवरती आपण ब्राहा करत नाही, कारण मोठ्या तल्लीतवरती आपण आशेर किद्देशानू बेमिसवता वेसिवानो लेहिथतेफ बेचिचित मध्ये
ती लहान तल्लीत पण आपण तल्लीत कथान पण कव्हर करतो. कुठची लोक अश्केनाझी लोक दलित कथांवरती पण ब्राहा करतात, आपण करत नाही. जशी आपण बिरकोत हा मिtzvot दलित वरती करतो, तशीच बिरकोत हा मिtzvot दलित तेफिलीन वरती पण करतो. तेफिलीन जी हाताची तेफिलीन लावतो त्याच्यावरती आपण ब्राहा करतो, आशेर किद्दे शानू बेमिसोता वेसिवानू लेहानियाख तेफिलीन, पुटिंग ऑन तेफिलीन. आणि ती केल्यावरती करताना आपण ते आपल्या डोक्यामध्ये डोक्याची टेफलिन घालणार आहोत, त्याची पण आपण डोक्यामध्ये आठवण ठेवतो. जर हाताची तेफिलीन घातल्यामध्ये आणि डोक्याच्या तेफिलीन घातल्यामध्ये जर हेफसेक केला, म्हणजे मधी बात केली किंवा विचार वेगळा केला, तेफिलीन डोक्यामध्ये नसली, तर डोक्याच्या तेफिलीन घालायच्या पहिले पण ब्राखा केली पाहिजे आल मिtzvat तेफिलीन. पण खूप प्रयत्न केला पाहिजे का हेफसेक नाही व्हायचं साठी. हेफसेक मध्ये मधी डिस्टर्बन्स, मधी काहीतरी वेगळी बात, काहीतरी वेगळा केला करणे, त्याला हेफसेक बोलतात. आणि म्हणून खूप प्रयत्न केली पाहिजे हेफसेक नाही करायला. कुठची स्पेशली खबात, कुठची कम्युनिटीज अश्केनाझी ते लोक हाताच्या तेफिलींवरती पण ब्राखा करतात आणि डोक्याच्या तेफिलींवरती पण ब्राखा करतात. आपण करत नाही, फक्त हेफसेक झाला तर करतो. अजून एक डिफरन्स तल्लीत आणि टेफिलीन मध्ये, स्पेशली ब्राखामध्ये, फर्स्ट टाइम आपण नवीन तल्लीत घातली. नॉर्मली ते एक्झाम्पल याचा लग्नाला नवशाला नवीन तल्लीत दिले जाते. तर सनसेटच्या पहिले जर लग्न झाला, खुप्पा असला, सनसेटच्या पहिले खुप्पा असला, तर तो त्या तल्लीतवरती 2 ब्राहा करतो. पहिली ब्राहा तल्लीतची लेथतेफ बेसिचित, आणि नंतर मग तो शेखियानू करतो. शेखियानू वेकियेमानू वेग्यानू लजेमान हजे, कारण ती नवीन तल्लीत आहे. आपण नवीन फ्रूट खाऊ आता, ते तू बिश्वात आलाय जवळ, तर नवीन फळ खाल्ला तर आपण शेखियानूची ब्राखा करतो. जेव्हा नवीन सण असला, रोश हशाना, शावुओत, सुकोत, पेसाख, पहिला दिवस ला आपण शेखियानू करतो. शेमिनी आचरेत शेखियानू करतो किदुश वरती. जे पण पहिला असला त्याला आपण त्याच्यावरती आपण शेखियानूची ब्राखा करतो. नवीन चांगला एक्सपेन्सिव्ह कपडा, शर्ट किंवा सूट, एक्सपेन्सिव्ह नाही, साधा जे सगळीजण घालतात, जे एकदम स्पेशल घेतला तर त्याच्यावरती पण आपण कपड्यावरती शेखियानू करतो. जर साधा असला तर शेखियानू नाही करत. नवीन शर्ट आहे पण तो साधा शर्ट आहे, सगळीजण घालतात सफेद शर्ट, त्याच्यावरती नाही घालत. पण एकदम काहीतरी पॉश घेतला तर त्याच्यावरती शेखियानी करतो. शेखियानू कशावरती नाही करत, तर जे चमड्याचं आहे, लेदर, एक्झाम्पल शूज हे चमड्याचा शूज घेतला, चांगला एक्सपेन्सिव्ह असतो, लेदर शूज, ओरिजिनल लेदर किंवा लेदर जॅकेट, जरी तो एक्सपेन्सिव्ह असला, खूप त्याचा किमती असला, तरी लेदर वरती आपण शेखियानू नाही करत. आणि स्टेफिलिनचे स्ट्रॅप हे लेदरचे आहेत, चमड्याचा असतं, कोशेर चमड्याचा. आणि म्हणून जो मुलगा बरमिचवा होतो आणि पहिल्यांदा तेफिलीन घालतो, तो शेखियानूची बराहा करत नाही. काय पण लेदरचा असला तर आपण त्याच्यावरती शेखियानूची ब्राखा नाही करत, कारण ते डिके होतं.
लेदर डिके होतो. इंडियाला, बॉम्बेला ह्युमिडिटी खूप आहे. आता आमच्याकडे बाहेर पाऊस पडला, पण ड्राय क्लायमेट आहे इथे डोंगरावरती. पण जर सी लेवलला गेला तर तिकडे जास्त ह्युमिडिटी असते आणि ती तेफिलीन पटकन खराब होतं, डिके होतं, कारण ती चमड्याची आहे. जिथं क्लायमेट ड्राय क्लायमेट आहे तिकडं चमडा राहतं, पण तरी पण कुठच्या तरी एका स्टेजला येईल जिथे तो डिके होईल. जे डिके होईल त्याच्यावरती आपण शेखियाने बोलत नाही. जर माणसाने नवीन कार घेतली, नवीन गाडी घेतली, तर ती गाडी आज नाही उद्या कधीतरी ती एक्सपायर होईल. आणि म्हणून नवीन गाडीवरती शेखियानू करत नाही. जी एक कुठच्या तरी स्टेजला एक्सपायर होईल, डिके होईल, त्याच्यावरती आपण शेखियानूची बराखा करत नाही. कुठचा पण इलेक्ट्रिक डिव्हाइस किती पण महाग असला, त्याच्यावरती आपण शेखियानूची बराखा करत नाही. तर हा मी साइड पॉइंट आहे की तेफिलीनवरती शेखियानूची बराखा करत नाही. आणि जे तुटणार आहे, फुटणार आहे, काय डेड आणि डिके होणार आहे, त्याच्यावरती शेखियानूची बराखा करत नाही. तर आता आपण ब्राखोत कव्हर केली तेफिलीनच्या टॉपिक वरती. आपण तशमीश केदुशा काय आहे आणि तशमीच मिtzवा काय आहे त्याच्याबद्दल हे केला. एक पॉइंट अशी आहे, जेव्हा आपण कुठची पण धार्मिक वस्तू घेतो, विकत घेतो किंवा कुठना पण घेतो, तर ती बघितली पाहिजे, त्याच्याबरोबर केअरफुल राहायला पाहिजे. जर ती मेजुजा असो, जर ते सेफेर तोरा असो, जर ती तल्लीत असो, जर ती तेफिलीन असो, जसा खाण्यामध्ये कोशरचे नियम आहेत, काय कोशर आहे, काय कोशर नाही आहे, काय त्याच्यामध्ये घातलेलं आहे, काय त्याच्यामध्ये नाही घातलेलं आहे, तशीच जर आपण मेजुजा घेतला विकत किंवा आपल्या दरवाजाला मेजुजा घालायला ठेवला, तर बघायला पाहिजे तो मेजुजा कोशर आहे काय, खरा तो क्लाफनी केलेला आहे काय, ज्या माणसाने त्यांनी मेजुजा लिहिलेला आहे तो इरा शमाई माणूस आहे का नाही. नवीन घर जर घेतलं, आता मला लक्षात आला शेखियानू बद्दल, परत मी शेखियानूच्या पॉइंट वरती रिवर्ट करतो. शेखियानू नवीन घर जर आपल्या स्वतःच्या पैशाने घेतला, विदाउट मॉर्गेज, विदाउट डेट, कर्ज न घेताना घर घेतला, विदाउट स्वतःच्या पैशाने घेतला, तर जेव्हा आपण मेजुजा लावतो तर ब्राहा करतो लिगवोआ मेजुजा आणि शेखियानूची ब्राहा करतो. ती शेखियानूची बराखा मेजुजावरती नाही जाईत, ती नवीन घरावरती जाते. जर तो घर तुमचा स्वतःचा असला तर. जर त्या घरावरती कर्ज असला किंवा मॉर्गेज असला किंवा कोणी दुसऱ्याचा घर तो असला, भाड्यानीचा घर असला, तर आपण शेखियानू बोलत नाही. बर, बेजरात अशेम सगळ्यांना स्वतःचं घर हो, विदाऊट मॉर्गेज, विदाऊट कर्ज, विदाऊट डेट, आणि तुम्ही शेखियानू करू शकता. पण जर त्या घरावरती कर्ज असला किंवा तो तुमचा घर नसला, तर जेव्हा मेजुजा लावतो त्याच्यावरती, त्या घरावरती शेखियानू करत नाही. घर भरण्याच्या वेळेला शेखियानू करत नाही. जर तुमचा घर असला स्वतःचा, विदाऊट डेट, विदाऊट कर्ज, विदाऊट मॉर्गेज, इफ यू आर झोखे फॉर दॅट, देन तर मेजुजा लावाच्या वेळेला लिगवोआ मेजुजा ची ब्राखा, असे की देशानु बिमसुता वेसिवानो लिगवोआ मेजुजा, आणि नंतर मग शेखियानूची बराखा केली जाते. मेजुजा ही चमड्याची आहे म्हणून मेजुजावरती नाही करत, पण त्या नवीन घरावरती करतो.
तर हा एक पॉइंट माझ्या लक्षात आला. तर माझा पॉइंट होता, जेव्हा आपण मेजुजा विकत घेतो किंवा तलीत विकत घेतो तेव्हा, किंवा ते फिलिन विकत घेतो किंवा कुठना पण घेतो, किंवा लग्नामध्ये नवशाला आपल्यामध्ये कस्टम आहे, सासरा तलीत देतो नवीन, त्याच्यावरती तो शेखियानी बोलतो, जर सनसेटच्या पहिले तो 2 ब्राखा बोलतो, लग्न जर सनसेटच्या पहिले लागला तर 2 ब्राखा, लग्न सनसेटच्या नंतर असला तरी पण चालेल, मग तर फक्त शेखियानोची ब्राखा. त्या मिtzवा दिवसाचा आहे, तलीत संध्याकाळी घालू शकतो, पण त्याच्यावरती ब्राखा नाही बोलली जाईल मग. पण शेखियानो बोलली जाते सनसेटच्या नंतर पण. तर हा एक पॉइंट नोट करायला पाहिजे. तर प्रॉब्लेम असा आहे तल्लीत वरती, कोणत्या माणसाच्या सासऱ्याने तल्लीत दिली आणि तो जन्मभर ती तल्लीत घालतो, तो बोलतो माझ्या सासऱ्याने मला ही तल्लीत दिली. प्रॉब्लेम असा आहे तल्लीतचा, जरी माझी टॉपिक तेफिलीन आहे पण मी तल्लीत बरोबर बार का करतो आता, तर ती तल्लीत मैली होते. जेवढं आपण त्याच्यावरती आपण घालू आणि त्याला वापरू, तल्लीत मैली होते. जर ती जास्त मैली झाली तर त्याला स्मेल वास पण येईल, वास आला तर ते खिलूल अशेम आहे. म्हणून तल्लीत कतान जी आपण घालतो, माझ्या इथे तल्लीत कतान आहे, तर ही मी जवळजवळ हप्ता 2 हप्ता 3 हप्ता नेहमी, किंवा जर जास्त गरमी होत असेल, घाम येत असेल, तर ती धुतली पाहिजे. धुतली नाही तर त्याला वास येईल आणि खिलूल असेल होईल. जर तल्लीत वरती घालतो आणि ती मैली झाली तर तो मिचवा पासूल होईल, ब्राखाले बाताला. एक अशी कॉन्सेप्ट आहे, आपण जी ब्राखा करतो तिथं खुदाचं नाव घेतो, आणि खुदाचं नाव फक्त हशेमचं नाव, जर आपल्या सेकंड कमांडमेंट आहे, डू नॉट टेक गॉड्स नेम इन वेन, खुदाचं नाव आपण फुकट नाही घालवत. आणि जर आपण जे तलीतला ज्याला वास येते आणि त्याला स्पॉइल झालेला आहे, किंवा किंवा ती डर्टी आहे, साफ नाही आहे, काळी झालेली आहे तलीत, तर त्याच्यावर ती ब्राखा करू नाही शकत. ती खिलूल हशेम, फक्त खिलूल हशेम नाही, वास आला आणि लोकांना त्रास झाला तर खिलूल हशेम. आणि जर ती एकदम खराब झालेली आहे, फाटली आहे, खड्डे झालेले आहे, चुगानी खाल्लेला आहे, तर ती खिलूल हशेम तर आहेच, पण ती ब्राखाले बाताला पण होईल. म्हणून खूप हा पॉइंट लक्षात ठेवला पाहिजे की तलीत साफ पाहिजे, घाणेटी नाही पाहिजे. जर तुमच्याकडे जुनी तलीत असेल तर ती धुवायला पाहिजे, आणि वॉशिंग मशीन मध्ये हाताने नाही माहिती, आणि त्याचे फ्रिंजेस आहेत, त्यांची जी शिसीत आहे ती दोऱ्यामध्ये सांभाळून धुवायला पाहिजे. कारण जर ती लिखलूक अनक्लीन असला तर ती ब्राखाले बाताला होईल आणि खिलूल हशेम होईल. आणि हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, का खूप लोक बोलतात ही तलीत माझी सासऱ्याची आणि दिलेली आहे, ही मी नेहमी घालू शकतो कायमची, पण ती साफ राहिली पाहिजे आणि त्याला वास ना आला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये खड्ड फाडली नाही झाले पाहिजे. त्याची यू हॅव टू टेक केअर ऑफ दिस. एनी क्वेश्चन ऑन दिस? एनी क्वेश्चन्स ऑन दिस? Shalom, Rav. बोला. हॅलो सॉल, हाऊ आर Uh, यू? Fine, thank you. A few questions on what we just discussed. Very interesting, very nice. First thing is, I'm not convinced with the story which you shared on the group and as regards Tefillin. Because according to me, it is as per the person. Person ची अगर वृत्तीच खराब असेल, तो किती पण घालून किंवा आपल्याला दिखावा करल, इट कॅन बी अ डिसिव्हर. नीड नॉट बी की त्यांनी तेफिलीन बांधली म्हणून त्यांनी डिसीव्ह केला. त्यांनी ते चालीत पण घातली असती आणि त्यांनी कोणाला उल्लू बनवला, तो still it matters. The राईट point राईट. is
All these Yeah, objects are holy. I got your this thing. I got your question. Okay, so I'll try to answer this hopefully. So if I don't know whether you were on my last time, sure. Hmm. No, I I'll was try not to there. answer in Marathi, okay? Because Okay, no people problem. who want, No problem. who want to listen in No Marathi. problem. No problem. No problem. आमचा मित्र सॉल अपटेकर यांनी विचारला कधी ही स्टोरी मी टाकले ज्याच्यामधनं तल्मुद येरुशलेमी प्रमाणे का आपण घालत नाहीत ते फिलिन ऑल डे तर ती ऍक्च्युली कंटिन्युएशन आहे लास्ट टाइम मी दोन तर ते फक्त तोच पॉइंटनी आपल्याला तो रिझन नाही आहे किंवा सॉल्व कन्व्हिन्स होत नाही की तो त्याच्यामुळे आपण अख्खा दिवस तफिली नाही घातली पाहिजे तर ही ही जी तलमूदची मी ही स्टोरी आणले हा थर्ड रिझन आहे थर्ड किंवा फोर्थ रिझन आहे त्याचे अजून तीन रिझन आणि दोन रिझन ऍक्च्युली त्याचे दोनचे तीन होतात की चार होतात ते मी लास्ट टाइमच्या शिवरमध्ये सांगितलं सॉल्व नव्हता लास्ट टाइमची शिवर मला वाटते संडेला होती नाही वेन गॅब्रिएलला माहिती आहे लास्ट टाइम कधी शिवर होती ती तर लास्ट टाइमच्या शिवरमध्ये तलमुद प्रमाणे हलाखाप्रमाणे दोन रिझन आहे दोन मेन रिझन आहेत आणि ते मी परत आता रिपीट करीन एक फिलिन צריכים גוף נקי दोन इम्पॉर्टंट रिझन आहेत दोन इम्पॉर्टंट गोष्टी आहेत जी आपल्याला शोमेर केली पाहिजे ते फिलिनसाठी हलाखा ज्युइश लॉ प्रमाणे वन ते फिलित צריכים गूफ नक्की ह्याचा मतलब असा आहे की तेफिलीन घालण्यासाठी नियम एक आहे की आपला पोट साफ असला पाहिजे गॅस पास नाही झाला पाहिजे आणि सॉलनी हा प्रश्न विचारला आणि हे मी रिपीट केलं हे खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे की फिलिन צריכים गूफ की माणसाच्या पोटामधनं गॅस निघाला नाही पाहिजे आणि दुसरा पॉइंट शेलो ईशान बाहेन तेफिलीन घातल्यावरती माणूस झोपू नाही शकत त्याला झोप आली नाही पाहिजे जर त्यांनी जागरण केलेलं आहे तर त्यांनी त्याला झोप झोप आली तर तेफिलीन पसूल झाली त्या म्हणजे त्याची घालण्याचा मिचवा त्याचा गेला तर हे दोन मेन रिझन आहेत आणि तिसरी गोष्ट आले ही ही हलाखामध्ये सगळी जण आणत नाही फॉर द सेम रिझन ॲज सॉल पॉइंटेड आउट द पॉइंट ओके सॉल But my further argument is that, see, human being मध्ये farting कधी होईल माहित नाही पडत. You understood? Even if the body is clean, राईट okay, I राईट worn the tefillin, मी tefillin घातली आणि अचानक मला पाद आली. So have I done something wrong? Is it So the unacceptable? poskim dispute on this. Some मी say that फाटलंच if नाही पाहिजे त्या टायमाला असं आहे. त्या टायमाला मी Ras, जेव्हा नमाज करते, I should not fart. there is a makhluk in the poskim. Some say Okay. you took care of it. You went to the bathroom before praying. You clean yourself, but No, clean, I it understand. That I it understand. happened. Body It should be clean. happened. So it happened. So you cannot do anything. Okay, that's Hmm, some hold like that. hmm, Others hold, others hmm, hold that no, if your stomach is not clean, you cannot put on tefillin. hmm, You pray without tefillin, and that's hmm, why many people don't put on tefillin. That is also an extreme point, extreme cases. hmm. So you have to be careful. The law for tefillin is tefillin tzrichin guf naki. Okay. That's And number second, one. also, second point which you said, ki you should not sleep. I sometimes see in the synagogue, people are dozing or sleeping, closing Right, their eyes. I don't know if they are sleeping or not, but it right, gives a right. wrong message. So what they are Yeah. doing is wrong. So if they sleep and they are putting on tefillin, there's a problem. I mean, we cannot change everybody. We cannot change the entire world, right? So, That's what I'm saying. It depends on the person. Because the example, the story which you told me of a deceiver, okay, if he right, has faith in God and if he has fear in God, he will not deceive the person. You understood? right, If he's wearing tefillin or if he's not wearing tefillin. First point is to have fear. If I have taken somebody's money, I will not gobble it. I will not swallow it.
I will give it back to him when he needs it. You understood? Right. That is Yeah. one point. आता दुसरं एक तुम्हाला सांगा, I was listening about Shekianu Baraka. Now I remember I took house in India. Okay. Now I took a house which was second hand. First thing. I took a house in Israel also second hand. Okay. I took a house on loan. I can't take a house with my own pocket money. Okay. So I cannot say Shekianu. And if I've No, you said cannot say Shekianu, Shekianu. that means it is Mevatel, means all those people who conducted the prayers in India or in Israel who are doing it are doing wrong. Are you No, trying no, to no. say that? Not that they are doing wrong. They, if it's not your house, if there is a loan on the house, or if you have Yes, taken we a have taken a loan, loan. so Everybody then there takes is their no house on Shekianu. You loan. can put mezuzah. You have to put mezuzah. If you are living more than 30 days in a place, even if it's a Correct. rented place, then Correct. you have to put on mezuzah. But Correct. That I agree. You Shekianu can't on say the Shekianu. on the while putting on the mezuzah, you cannot say because It's it's a new not really object for me. yours No, basically. it's a new object for me. If I bought a new mezuzah and I'm putting it on the old house, so the Shekianu is on the mezuzah or on the house? It's on the house. So if it is on the house, then all those years which people have been doing is wrong. That means you I ask don't know anybody what in people are India. doing. I don't know. I They never. ask anybody in India. They are taking a house which is new, okay, or basically a rented house, or basically a house on loan. Okay. The person who does this, he says Shekianu also on the mezuzah. As So this that's a as we own the problem. house. If it's not his, if he's not, he doesn't own the house totally. The bank owes partially, or he has a loan. He has to pay back to, I don't know, to mafia. I don't know to who he has But to that his that is the law saying that relatives. only that is the law you are trying to say? Correct. Yeah, and not what I'm saying. It's a Shulchan Aruch. I can send you what do you call it, the source for it. Please, It's please, not me. because I'm just this is the passing on. practice. No, no, listen. This is the Yeah. practice in India. People cannot buy a house from their pocket money. They always take a loan. And when they take a loan, they do the Malida, they do the Shekianu. So that Baraka is Mevatel as per the Shulchan Aruch. That is what you're trying to say, correct? So that is brachale batala. If it's not their house and they said a Not your house. shechianu, Ask anybody in we, India. Now also I've taken a house. It's on loan because I cannot pay the full money. The person who conducted it asked me to do the Shekianu. That's what we I'm ask trying the to say. shechianu, that's yeah, go and catch the person. She say, listen, told me to say brachale batala because it's not my what do you call it? I have a loan on it. Hmm. If it is from your pocket the money, there is no problem. You say shechianu, you are yotze. But if there's a loan on it, then it's not it becomes the bank owns the house. You saying? Hmm. Interesting. Because on Okay. leather we don't say shechianu on leather. It decays. Okay, Correct. like tefillin. You don't say when you became bar mitzvah. You never said Mm-hmm. shechianu on tefillin. On Mm-hmm. talit you said shechianu, right? You said leitate besisid and shechianu. But Mm-hmm. on tefillin, or excuse me, if you brought new shoes, Mm-hmm. on new No, you shoes don't say. you don't say shechianu, Correct. right? It's a leather. Correct. Okay, today the hardly people wear real leather shoes, but once upon a Correct. time people wore like Correct. leather shoes, right? Chamde ka jacket, or so on leather Uh-huh. you don't say shechianu. Uh-huh. Okay, so it's the same thing, Do, do share for do share mezuzah. It's this leather. do share this law in the group because I want people to know about this what Okay, we no worries, discussed. no worries. Okay. And there's one more thing you said. 1 minute, hold on. Yes, in Fine. India, Good. everybody take the loan and buy a house. Yes, I was going to ask the same question. Yeah, so if there is a loan on Okay. the house, if there Yes, is a loan then on the house, you you have to put so mezuzah. in India, everybody all they are doing mistake. Now we come to know that I don't know if they are making mistake or no, but not the mistake. I'm I telling you mean, the law that if there yes, is a yes, loan, if there is a we loan, were not knowing the law. Yes, uh, yes, somebody long some time ago, we are learning. Now we are now learning we the law. all learn. I'm Yes, also learning with you. You know. thank you, Yeah, Tadarabba. there was one person who came to me, his father-in-law or somebody,
his only daughter, So his father-in-law gave him money to buy the house. A 3-room apartment, not big house, and so I had to go to the father-in-law and ask him that you are not going to ask this money back from him. You are not going to ask any favor. This you are giving this money from all your heart. So he said, "Listen, this is my only one daughter. This is I have nothing. Yeah, God, sir." So then I told him, "Listen, now when you put on the mezuzah, you have to say Shekhiano because this money that he gave you is a gift." Halwa, everybody has a father-in-law like that who buys for them an apartment, not your house. Even if it's an apartment, 3-room apartment, but if it's a gift, then you say Shekhiano. If it is a loan, then any source, if there is a loan, you cannot say Shekhiano. You just say Ligvoa Mezuzah. One more question, Rav. Yeah. See, we have the tefillin of the Yad and the Rosh, correct? Correct. Khas ve Khalila, there is a problem in the Rosh. Okay. And he has given it for repair. So he has to Right. do the mitzvah of the Yad, whatever is available, correct? Right. And if he does that, he says the Barakah Lehania Tefillin. Leaniach tefillin. Lehaniak Yeah. Tefillin. Okay. Correct. But if it is Rosh also, he says the same Barakah. I didn't get your question. Meaning the Yad went to repair and he just has Rosh. Rosh. 100% I don't know, but logically, I think he has to say the bracha al mitzvah tefillin. But Why? 100% I don't know. I need to check. I need to check So on that this. means for the Rosh, there is a separate barakah of mitzvah tefillin, akhon. Because No, I it's used to do, frankly, listen. I used to do what, when I'm tying the hand, lehaniya tefillin. Okay. right. When I used to put the head, I used to say mitzvah tefillin. Yeah, I also used to do the same because this is Am when I I doing went wrong? to when we used to go to camp Chabad, Abraham Correct. Benjamin, our school teacher, right? We used to go to the camp. So that in the camp, even before Bar Mitzvah, he Correct. taught me the rabbi from the camp. He taught me the how to put on tefillin. So he told me to put from the yad say leaniach tefillin, and then on the on the head say al mitzvah tefillin. But then when I Correct. learned that according to Sephardic custom, Chabad says both the bracha. Many Ashkenazim also say both the bracha. But the Sephardis say one the bracha and they poter the other, the head, they poter the head from saying the bracha on the hand. Hmm. Same thing for Talit Katan. When first time somebody gave me Talit Katan, it was in AJDC that Rabbi had come when I was in 9th standard, before the Gulf War. His Hmm. name was Rabbi Shlomo Grafting, maybe? You remember? Mm-hmm. You were Mm-hmm. probably in Mm-hmm. college that time. Correct. I was in Correct. 9th Okay. standard, you were in 11th standard or 12th, something like that. So that first time Okay. he said, and he said, he told me to make bracha, Asher Kiddeshanu Besuta Vesivanu, al mitzvat talit. I Correct. I thought do that the every same. time you put I do on, the same. right. So this I is do the what I same. thought. But later on, when I came, I learned, he said, Sephardim, we are poter, and Ben Ish Chai brings that in his halachot, that when you say even when you put the talit, the big talit, the talit gadol, meaning our regular talit where we pray on, and we go to synagogue, pray or Shabbat or every day. So Correct. even the talit katan, when you put when you wake up, when you wash, and then you put on talit katan, and then you put undershirt, then talit Correct. katan, and then shirt. And Correct. then you make wash your hands, make al netilat yadayim, asher yatzar, birkot shachar, and birkot Torah. And then either in the house or in the synagogue when you go, you put on talit gadol, and then retroactively you cover the talit katan. Now, what happens is many times you buy a talit katan and put on Friday before Shabbat. Mm-hmm. Then you are not Friday in the evening, meaning Friday before Shabbat. So Friday in the evening, you're not putting talit gadol.
So how it is going to get poter? So this was my question many times. So I asked many people, big people, and they say the custom is like that we don't say bracha on the talit katan. That's how it became a Sephardic custom. Hmm. But many people, Ashkenazim, they make a bracha on talit katan, and even they would make shechianu if it is like a special made of wool, or it's called tzemer in Hebrew, which is wool, expensive wool. If they buy from expensive wool, if it is cotton talit katan, I don't think you should say shechianu because cotton is cheap and it's very common. Something like common cotton shirt, you won't make a shechianu. If it is linen, very expensive, then you make a shechianu. It has to be decent. So basically, if I get, I normally do is when I get up early in the morning, I wash my hands and do everything, I put the talit katan. So when I put the Right. talit katan, I say al mitzvah. And then when I do the morning prayers and I put the gadol, I say leit atte besisi. So is it Right. right? So according to Chabad and many Ashkenazim, they do like what you do. Okay, Okay. So there's I'm no okay. right and wrong. This depends on what Okay. custom, where you come from. Okay, Okay. the Okay. Sephardim don't do like you, like Ben Ishchai and even Rav Ovadia. They are considered like big in halacha, in Jewish law. So they Mm-hmm. don't what do you call it? They say one poters the other. The root of this machloket is we have to take the second commandment is do not take God's name in vain. Okay, so some will say, okay, so before that, there is a concept called gorem bracha, meaning we have a minhag since David Melech, since King David's time, to say 100 brachot. Let me talk in Marathi. People giving me comments here. Okay. आपल्याला नियम आहेत दाविदा मेलेक पासून 100 ब्राखोत करायला. आणि मग म्हणून आपण खातो पितो तल्लीत घालतो तेफिलीन घालतो तोरावरती उठतो तर आपल्याला अंशे केनेसेत हा गिदोलानी बिरकात अमाजन करतो अंशे केनेसेत हा गिदोलानी आपल्याला ब्राखोची फॉर्मॅट दिलेली आहे मोना एसरी आमिदा करतो त्याची बरखा सगळ्याला फॉर्मॅट अंशे केनेसेत हा गिदोलानी दिलेले आहे 100 ब्राखा पूर्ण होण्यासाठी आपण बिरखोता शाखार बिरखोता तोरा तलित तेफिलीन शमोना एसरे च्या ब्राखोत करतो शेमाची ब्राखोत पहिले नंतर कारण 100 होण्यासाठी पण एक कॉन्सेप्ट आहे लिग्रोम ब्राखा म्हणजे त्याचा एक्झाम्पल देतो माझ्याकडं हा हे आहे त्याच्यावरती मी ब्राखा करतो बोरे आजचे वेसामीम वास घ्यायच्या पहिले लवंग आहे त्याच्यावरती मी करतो बोरे आजचे वेसामीम पण मी एका पाठोपाठ करू नाही शकत जर मी एका पाठोपाठ केली तर माझी 100च्या ऐवजी 1000 होतील पण त्याला बोलतात गोरेम ब्राखा आपण जबरदस्ती करू नाही शकत जबरदस्ती गोरेम ब्राखा केला तर त्याला तर आपण जी आपल्या 10 आज्ञामधली दुसरी आज्ञा आहे डू नॉट टेक गॉड्स नेम इन वेन माझा नाव फुकटसाठी घेऊ नको त्याच्यावरती आपण हे होतो त्याचा उल्लंघन होतो आणि म्हणून जेवढा कमी करू शकतो तेवढी केलं पाहिजे ऑन वन हँड ऑन सेकंड हँड ते 100 ब्राखो दिवसाला पुरी व्हायला पाहिजे म्हणून एका पाठोपाठ करू नाही शकत बेनिष्कायप्रमाणे वास घ्यायची ब्राखा शब्दातला कुठच्या इन्स्टन्समध्ये जर 100 पुरी नाही होत असेल तर एका एकदम एका पाठोपाठ नाही पण त्या मोमेंटमध्ये दुसऱ्या मोमेंटमध्ये ती ब्राखा करू शकतो ओके सॉल्व सो दॅट इज द मेन trouble why
the Chachamim, some say you can make a bracha on hand and rosh tefillin together, and some will say no, you say on one and that will poter the other. Whether it is tefillin, zarti tefillin aso, zarti talit aso. Hope this point is clear, because very important. What Saul raised questions are very like foundation of our halachic and our customs. Thanks, David. Okay, thank you very much for asking, Saul. आपलं 6 वाजले. अजून कोणला क्वेश्चन आहे तिथे चॅट मध्ये मला 2 काहीतरी लिहिलेले आहे. लेट मी जस्ट चेक. It's written in Marathi. My Marathi is 1 second. So soon will be Rabbi Shimon's shiur now at 6 o'clock. So whoever stays for Rabbi Shimon shiur should stay now in the same Zoom. He probably is already in here. Jana is. So Rav Gabriel has put some in Marathi. If somebody has questions, please. Rav Gabrielला प्रश्न लिहा किंवा मला विचारा किंवा. So thank you everybody for. जर कोणाला प्रश्न असतील तर विचारू शकता आता किंवा चॅट मध्ये लिहू शकता. तर soon will be Rabbi Shimon's shiur. I think Shimon, yeah, he's already here. Okay. Rabbi Shimon, you can take over. Thank you so much for attending the shiur. Hope this was interesting.